परत सगळं नेहमीप्रमाणेच घडलं, जरा सुद्धा वेगळं घडलेलं नाही. शे, असं काही संकट आले की दोघं एकमेकांसाठी कायम धावून येतात. इकडे बघ ना उर्मिला. ये ना लवकर. अरे बापरे, आता याचं काही मध्येच इथे. ही मालती असताना याच्याकडे कशी जाऊ? हा काही ऐकणार नाही. कुणी बघायच्या आधी जाऊन येते. अरे विक्रम, तू इथे कशाला आलायस? बोलस ये इकडे. काय चाललंय उर्मिला? काय चाललंय म्हणजे? वटपौर्णिमेची पूजा करायला आले इथे मी. मी त्याविषयी नाही बोलत आहे. तुला काय करायला सांगितलं होतं आणि तू काय करतेस? काय सांगितलं होतंस? हे सगळं तुला आत्ता घडवून आणायची काय गरज होती? अरे मी काय केलंय? मला कळेल असं बोल ना. हे बघ, हा मधमाशांचा अटॅक आत्ता घडून आणायची काय गरज होती? उर्मिला, ह्या सगळ्यांना जरा जरी संशय आला तर बाहेर हकलतील आपल्याला. अरे माझ्यावर का संशय येईल? माझा काय संबंध या सगळ्याशी? हे बघ विक्रांत, हे जे घडलंय ना याच्याशी माझा काडी मात्राही संबंध नाहीये. काय? हे तू नाही केलेस? मी नाही केलंय. म्हणजे शांत बसूनस, काहीच करत नाहीयेस? काहीच करत नाही म्हणजे? आता तू ठरव आयुष्यात मी काय करायचं आणि काय नाही करायचं. आता हे सगळं मी घडवून नाही आणलं असं सांगितलं तरी माझ्यावर ओरडतोयस आणि मी काहीच करत नाही म्हणून सुद्धा ओरडतोयस. काय चाललंय काय तुझं? इकडे उर्मिला, जे काही करायचंय ते जपून करणं, फक्त एवढंच म्हणणं आहे माझं. हे बघ, आपला गोल विसरू नकोस. परदेशात जायचं की नाही आपल्याला, ऐश्वर्यात राहायचंय ना. जपान. उर्मिला प्लीज काहीतरी कर. या सगळ्यांना खूप दुःख दे. एवढ्या सुखात बघून आलेल्या 15 कोटीला काही किंमतच नाही असं वाटतंय मला. हो ना, मी तरी कुठे इथे सुखात आहे. हे प्रेग्नेन्सीचं नाटक करून करून ना मला कंटाळा आलाय. आणि त्यात तुझी आई सतत माझं डोकं खात असते, बाळाविषयीचे प्रश्न विचारत असते. काय उत्तर देणार तिला मी? हे बघ विक्रांत, तू काही कर आणि मला या घरातून ना बाहेर आण. बघतो मी काय करायचं ते. हे बघ, आपल्याला यावेळेला खूप मोठा प्लॅन करावा लागणार आहे. हो मग कर, ह्यावेळी मोठा प्लॅन कर आणि ह्यावेळी जिंकून दाखवू सुद्धा. हं? हो, आता आपण जिंकून असंच प्लॅन करतो. सोडणार नाही या माडिक फॅमिलीला मी. हो. बरं, तू जा, मी बघतो काय करायचं ते. खरंच जावे बापू, तुम्ही अगदी येळेवर धावून आला. मला लाखात एक जावई मिळाला. काय इंद्रा भाऊजी, मधमाशा तुम्हाला चावल्या तर नाहीत ना? नाही, मी ठीक आहे. हो, पण कशाला जीव धोक्यात घालायचा? तुम्हाला काही झालं असतं म्हणजे? आणि हात पुढे कर. ते मधमाशांचे काटे रुतले असतील ते बाहेर काढावे लागतील आपल्याला. नाही नाही, राहू द्या, मी बघेन नंतर. अगं राहू द्या काय, इन्फेक्शन वाढेल. ते पटकन नाही केलं आपण तर. दाखव इकडे. तुला काय गरज होती मधमाशा तिथे आल्यानंतर पण फेरी मारायची? बाकीच्या बायका जसे बाजूला झाल्या तशी बाजूला झाली असतेस ना, नंतर घेतली असते फेरी. पण नाही, तुला ऐकायचंच नसतं काही. ते फेऱ्या मारणं एवढं इम्पॉर्टंट होतं का स्वतःच्या जीवापेक्षा? तर किती लागलंय ते. हो सर, माझ्या जीवापेक्षा जास्त महत्त्वाच्या होत्या त्या फेऱ्या. कारण मी तर माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी मारत होते. तुम्ही सकाळी मला विचारलं होतं ना
की माझं किती प्रेम आहे तुमच्यावर, हे उत्तर होतं त्याचं. जर मी तुमच्यासाठी माझा जीव सुद्धा धोक्यात घालू शकते. माहिती आहे मला.